नमस्कार मंडळी, कसेच सर्वजण मजेत ना? तर आजची आपली रेसिपी आहे लसूण मेथीची भाजी किंवा लसणी मेथी असं सुद्धा तुम्ही तिला म्हणू शकता. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. छोट्या दांड्यांसहित मेथीची पानं आपल्याला इथे घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर भाजलेले शेंगदाणे किंवा त्याचा कूट, त्याच्यानंतर ओलं खोबरं आणि तीळ सम प्रमाणात घ्यायचे. तुम्हाला अर्धी अर्धी वाटी घ्यायची असेल, एक जुडी मेथीची गड्डी असेल तर त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो. त्या तिन्ही भावंडांना नंतर आपण एकत्र पेस्ट करून ठेवायचे. आता इथे आपल्याला एक कढई ठेवायची मोठी गॅसवर. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. त्या तेलामध्ये तुम्ही मोहरी आणि एक 7-8 पाकळ्या लसणाच्या टाका बारीक चिरून छानपैकी परतून घ्या. आणि त्याच्यात नंतर आपल्याला मेथी टाकायची आहे. मेथी इथे चिरायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टसुद्धा ती टाकू शकता आणि तिला चांगली 10-15 मिनटं परतून घ्या. जवळपास आपल्याला 80% मेथी इथे शिजवून घ्यायची आहे. तीही बारीक गॅस ही संपूर्ण काढून घ्या कढईतून मेथी. पुन्हा कढई गॅसवर ठेवा, त्याच्यात तेल होता, त्याच्यामध्ये जिरं टाका 1 चमचे आणि चांगल्या 15-20 पाकळ्या लसणाच्या आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायच्या आहेत. त्या मस्तपैकी परतून घ्या. त्याच्यामध्ये एक कांदा टाका बारीक, तोही छानपैकी परतून घ्या. आता त्याच्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे, तोही छानपैकी परतून घ्यायचा. त्याच्यानंतर 3 सुक्या मिरच्या घ्यायच्या, त्या त्याच्यामध्ये टाकायच्या, त्याही परतून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर मग आपण जी पेस्ट करून ठेवलेली होती तर ती पेस्ट याच्यामध्ये टाकायची, ही मस्तपैकी परतून घ्यायची. जर खूप कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी टाका. बघा, पेस्ट करण्यासाठी सुद्धा आपण थोडंसं पाणी वापरलेलं आहे. आणि ही परतून झाल्यानंतर जे किचनमधले आपले बेसिक मसाले असतात, हळद, तिखट मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर, गरम मसाला, हे सर्व मसाले त्यात टाकायचे, तेही छानपैकी परतून घ्यायचे आहे. मसाले परतत असताना जर ते खूपच कोरडे वाटत असेल तर थोडंसं पाणी घाला, जेणेकरून आपलं जे वाटण आहे ते कुठेही खाली लागणार नाही. आणि छानपैकी ते परतून घेतलं का मग आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला आता मेथी टाकून घ्यायची आहे. बघा, आपण ज्या वेळेला सुरुवातीला मेथी शिजवून घेतली तेव्हा सुद्धा त्यात थोडंसं मीठ घातलेलं होतं, म्हणून आता अगदी थोडं मीठ घालायचं, म्हणजे आपली मेथी जी आहे ती खारट होणार नाही. आणि पुन्हा एकजीव करायचे, थोडंसं पाणी घालायचं आणि 10 मिनिटावर झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे आपल्या लसूणी मेथीची भाजी जी आहे ती तयार होते. खूप छान लागते, अप्रतिम. अगदी तुम्ही भात, भाकरी, चपाती कशाही सोबत खाऊ शकता. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, छोटीशी कमेंटसुद्धा करा. चला थांबते इथे, भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओंसह. तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.